चला, आजच्या स्रोतांवर एक सखोल चर्चा सुरू करूया. आपल्यासमोर आहे मायक्रोसॉफ्ट लर्नवरील एक लर्निंग पाथ, ज्याचं नाव आहे डेव्हलप सोल्युशन्स दॅट यूज ॲझ्युअर कॉस्मोस डीबी. आता हे नाव ऐकून असं वाटेल की ही चर्चा फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी आहे, पण तसं नाहीये. अगदी बरोबर. विचार करा की आपल्याला एक असा ॲप बनवायचा आहे जे एकाच वेळी मुंबई, न्यूयॉर्क आणि टोकियोमध्ये तितक्याच वेगाने चालेल. ओके. मग ते फूड डिलिव्हरी ॲप असो किंवा एक मोठा सोशल नेटवर्क, त्यासाठी एक भक्कम पाया लागतो, नाही का? हा लर्निंग पाथ आपल्याला त्याच कॉस्मोस डीबी नावाच्या पायाबद्दल सांगतो. आणि या चर्चेचा उद्देश हा आहे की ऐकणाऱ्याला या कोर्सच्या आत नक्की काय दडलंय याचा एक स्पष्ट अंदाज यावा. आपण हा प्रवास 2 टप्प्यात पूर्ण करणार आहोत. पहिला टप्पा म्हणजे पहिलं मॉड्यूल आहे एक्सप्लोर ॲझ्युअर कॉस्मोस डीबी. हो, म्हणजे आधी ओळख करून घेऊ. आणि दुसऱ्या टप्प्यात वर्क विथ ॲझ्युअर कॉस्मोस डीबीमध्ये आपण या पायावर इमारत कशी उभी करायची हे पाहू. म्हणजे आधी ओळख, मग मैत्री आणि मग एकत्र काम. एकदम. चला तर मग आपल्या या बांधकामाच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर मग पहिलं मॉड्यूल उघडून बघूया. एक्सप्लोर ॲझ्युअर कॉस्मोस डीबी. यात कॉस्मोस डीबीची मुख्य वैशिष्ट्ये सांगितली आहेत. यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे मुख्य फायदे काय आहेत. इथेच खरी गंमत आहे. विचार करा, कॉस्मोस डीबी म्हणजे एक जादुई लायब्ररी आहे. जादुई लायब्ररी? हो. तुम्ही जगात कुठेही असा, तुम्हाला हवं असलेलं पुस्तक म्हणजे डेटा क्षणात मिळतो. ही लायब्ररी 24 तास उघडी असते. आणि कधीच बंद पडत नाही. कधीच नाही. पण सगळ्यात मोठी जादू ही आहे की समजा अचानक हजारो लोक एकाच वेळी लायब्ररीत आले. तर मग? तर ही लायब्ररी स्वतःला आपोआप मोठी करते, नवीन मजले बांधते, जेणेकरून कोणालाही जागा कमी पडणार नाही. अरे वा! हेच आहे त्याचे मुख्य फायदे. जागतिक स्तरावर उपलब्धता, प्रचंड वेग आणि गरजेनुसार कमी जास्त होण्याची लवचिकता. म्हणजे आपलं ॲप जर अचानक व्हायरल झालं तर हा डेटाबेस घाबरून बंद पडणार नाही. उलट स्वतःला मोठं करून घेईल. हे फायदे तर कळले, पण एवढ्या मोठ्या जागतिक सिस्टीममध्ये सगळ्या गोष्टींची रचना कशी केली जाते? म्हणजे गोंधळ होत नाही का? नाही. मला वाटतं पुढचा मुद्दा रिसोर्स हायरार्की याचबद्दल आहे. अगदी बरोबर. आणि गोंधळ होऊ नये म्हणूनच ही रचना आहे. हे आपल्या घरातल्या कपाटासारखं आहे. कपाटासारखं? ओके. समजा तुमच्याकडे एक मोठं कपाट आहे. ते म्हणजे तुमचा ॲझ्युअर अकाउंट. ठीक आहे. त्या कपाटात वेगवेगळे मोठे खण आहेत, म्हणजे डेटाबेसेस. अच्छा. एक कपड्यांसाठी, एक पुस्तकांसाठी, तसे. अगदी तसंच. आणि प्रत्येक खणात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स म्हणजे कंटेनर्स ठेवले आहेत. आणि त्या फाईल्समध्ये तुमची खरी माहिती म्हणजे डेटा आहे. म्हणजे अकाउंट, डेटाबेस, कंटेनर आणि मग आयटम्स. एकदम. सगळं अगदी व्यवस्थित रचलेलं. ठीक आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित जागेवर आहे. आता एका अशा भागाकडे वळूया जो ऐकायला खूपच गंभीर वाटतो, कन्सिस्टन्सी लेव्हल्स. जेव्हा मी कन्सिस्टन्सी हा शब्द ऐकते तेव्हा मला वाटतं की डेटा नेहमी कन्सिस्टंट किंवा अचूकच असायला हवा. मग इथे वेगवेगळ्या लेव्हल्स का आहेत? हां, खूपच महत्वाचा आणि खरा प्रश्न आहे. याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. म्हणजे? समजा तुम्ही सोशल मीडियावर तुमचा प्रोफाईल फोटो बदलला. स्ट्रॉंग कन्सिस्टन्सी हा पहिला लेव्हल म्हणतो की तुम्ही फोटो बदलल्याच्या क्षणी जगातल्या तुमच्या प्रत्येक मित्राला तू लगेच दिसेल. 1 सेकंदही उशीर नाही. 1 सेकंदही नाही. कमालीची शिस्त. बँकेच्या व्यवहारात हेच लागतं की नाही? बरोबर. पण यात काही धोका नाही का? समजा ई-कॉमर्स साईटवर एका प्रॉडक्टचं फक्त एकच युनिट शिल्लक आहे. मुंबईतल्या ग्राहकाला ते दिसलं आणि त्याने ते विकत घेतलं. पण जर आपण कमी कन्सिस्टन्सी वापरली तर अमेरिकेतल्या ग्राहकाला अजूनही स्टॉक दिसतोय आणि त्यानेही ऑर्डर दिली. मग? उत्तम प्रश्न. आणि इथेच दुसरा लेव्हल येतो, इव्हेंच्युअल कन्सिस्टन्सी. याचा अर्थ मुंबईतल्या मित्राला तुमचा नवीन फोटो लगेच दिसेल, पण अमेरिकेतल्या मित्राला काही सेकंदांनी दिसेल. पण दिसेल नक्की? हो, दिसेल नक्कीच. तुमच्या ई-कॉमर्सच्या उदाहरणात अशा महत्त्वाच्या कामासाठी स्ट्रॉंग कन्सिस्टन्सी वापरली पाहिजे. पण समजा फोटोवर किती लाईक्स आले हे दाखवायचं असेल तर 2-4 सेकंद उशीर झाला तरी काही बिघडत नाही. अच्छा. तिथे इव्हेंच्युअल कन्सिस्टन्सी वापरून आपण वेग वाढवू शकतो आणि खर्चही कमी करू शकतो. म्हणजे आपल्या गरजेनुसार आपण नियम निवडू शकतो. हे खूपच शक्तिशाली आहे. हो, हा फक्त तांत्रिक नाही तर एक व्यावसायिक निर्णय आहे. आता पुढे आहे सपोर्टेड एपीआय. एपीआय म्हणजे संवाद साधण्याची भाषा. हे तर मला माहीत आहे, पण इथे याचं महत्त्व काय आहे? याचं महत्त्व प्रचंड आहे, विशेषतः कंपन्यांसाठी. समजा तुमच्या कंपनीतले सगळे डेव्हलपर्स गेली 10 वर्ष फक्त एसक्यूएल किंवा मोंगोडीबीवर काम करत आहेत.
आता तुम्ही त्यांना कॉस्मॉस डीबी वापरायला सांगितलं तर त्यांना वाटेल की आपल्याला सगळं नवीन शिकावं लागेल. हो बरोबर. पण कॉस्मॉस डीबी म्हणतं, काळजी करू नका, तुम्ही तुमची जुनी भाषाच वापरा, मला ती समजते. अच्छा, म्हणजे हे बहुभाषिक आहे. अगदी. यामुळे कंपन्यांचा ट्रेनिंगचा खर्च आणि वेळ वाचतो. ते त्यांच्या ओळखीच्या साधनांनीच एका आधुनिक डेटाबेसवर काम करू शकतात. तर याचा अर्थ असा होतो की कॉस्मॉस डीबी मध्ये स्थलांतर करणं खूप सोपं आहे. हो तसं ना. तर डेव्हलपरसाठी खूपच फायद्याचं आहे. हो ना. आणि या मॉड्यूलमधला शेवटचा मुद्दा आहे रिक्वेस्ट युनिट्स किंवा RU. याचा थेट संबंध खर्चाशी आहे, बरोबर? अगदी बरोबर. रिक्वेस्ट युनिट्स म्हणजे तुमच्या गाडीचं पेट्रोल. पेट्रोल. हो. तुम्ही गाडी जेवढी चालवाल, जेवढा वेग वाढवाल, तेवढं पेट्रोल जास्त लागेल. तसंच तुम्ही डेटाबेसवर जेवढं जास्त काम कराल, तेवढे रिक्वेस्ट युनिट्स जास्त लागतील आणि खर्च वाढेल. ओके, म्हणजे साधं काम कमी खर्च आणि मोठं काम जास्त खर्च. एकदम. तांत्रिकदृष्ट्या हे RU म्हणजे तुमच्या प्रत्येक ऑपरेशनसाठी लागणारे CPU, मेमरी यांचं एक मोजमाप आहे. समजलं. आणि या मॉड्यूलच्या शेवटी एक एक्सरसाइज आहे, ज्यात ऐकणारे स्वतः Azure पोर्टल वापरून हे सर्व तयार करून बघू शकतात. तर पहिल्या टप्प्यात आपण पाया कसा आहे, तो किती मजबूत आहे आणि त्याचे नियम काय आहेत हे समजून घेतलं. आता आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया, जिथे आपण या पायावर इमारत बांधायला सुरुवात करणार आहोत. बरोबर. मॉड्यूल आहे वर्क विथ Azure कॉस्मॉस डीबी. यात प्रोग्रॅमिंगचा भाग येतो नाही का? हो, इथे आपण .NET SDK बद्दल शिकतो. SDK म्हणजे काय? SDK म्हणजे समजा तुम्हाला IKEAमधून एक फर्निचर आणायचंय. ओके. तो बॉक्स ज्यात सगळे तुकडे आणि स्क्रू असतात. अगदी बरोबर. तुम्हाला एक बॉक्स मिळतो ज्यात सगळे तुकडे योग्य मापात कापलेले आहेत आणि सूचना आहेत. तुम्हाला फक्त ते जोडायचे आहेत. हे SDK म्हणजे तेच तयार किट आहे. म्हणजे डेव्हलपर्सना तयार कमांड्स आणि टूल्स मिळतात. हो, ज्यामुळे त्यांचं काम खूप सोपं आणि वेगवान होतं. हे उदाहरण एकदम चपखल बसलं. यातही एक एक्सरसाइज आहे ज्यात .NET वापरून हे सगळं प्रोग्रामॅटिकली करायला शिकवतात. हो, म्हणजे इथे फक्त थेरी नाही तर प्रॅक्टिकल सुद्धा आहे. यानंतर काही नावं येतात जी खूपच भीतीदायक वाटतात. स्टोअर्ड प्रोसिजर्स, ट्रिगर्स आणि युजर डिफाईन्ड फंक्शन्स. नावं भीतीदायक असली तरी कल्पना खूप सोपी आणि उपयोगी आहे. स्टोअर्ड प्रोसिजर म्हणजे रेस्टॉरंटमधल्या शेफची एक गुप्त रेसिपी. गुप्त रेसिपी? हो, समजा तुम्हाला एक खास भाजी बनवून घ्यायची आहे, तर तुम्ही प्रत्येक वेळी त्याला आता मीठ टाक, मग तिखट टाक असं सांगत नाही. नाही, मी फक्त ती खास भाजी बनव असं सांगेन. बरोबर. तो एकाच कमांडवर अनेक कामं करतो. स्टोअर्ड प्रोसिजर हेच काम करतं. अनेक डेटाबेस ऑपरेशन्सना एकाच कमांडमध्ये एकत्र करतं. आणि याचा अर्थ असाही होतो की डेटाबेसवर कमी भार पडतो, कारण 10 वेगवेगळ्या कमांड्स पाठवण्याऐवजी आपण एकच पाठवत आहोत. अगदी बरोबर. तुमचं निरीक्षण अचूक आहे, वेगही वाढतो. मस्त. मग ट्रिगर म्हणजे काय? आणि ट्रिगर म्हणजे दारावरची बेल. दारावरची बेल? हो, कोणी दारात आलं म्हणजे डेटामध्ये काही बदल झाला की बेल वाजते. म्हणजे एक ठरवलेलं काम आपोआप होतं. उदाहरणार्थ? जसं की आपल्या सिस्टममध्ये नवीन ग्राहक नोंदणी करतो, त्या क्षणी त्याला आपोआप स्वागत असा ईमेल जातो. अरे वा, हे तर खूपच उपयोगी आहे. म्हणजे मानवी हस्तक्षेपाशिवाय अनेक गोष्टी स्वयंचलित होतात. अगदी. आता या इमारतीतला शेवटचा आणि सगळ्यात आकर्षक भाग, चेंज फीड. हे काय आहे? नावावरून तर काहीच कळत नाही. चेंज फीड ही कॉस्मॉस डीबीची एक खूप शक्तिशाली संकल्पना आहे. विचार करा की तुमच्या डेटाबेसची एक ब्रेकिंग न्यूज देणारी टीव्ही चॅनलची पट्टी आहे, जी सतत सुरू असते. ब्रेकिंग न्यूज पट्टी? इंटरेस्टिंग. हो, तुमच्या डेटामध्ये काहीही नवीन आलं, बदललं किंवा डिलीट झालं की ही पट्टी लगेच बातमी देते. एक नवीन ग्राहक जोडला गेला, एका प्रॉडक्टची किंमत बदलली. म्हणजे हा एक प्रकारे डेटाबेसचं लाईव्ह रिपोर्टर आहे. पण या ब्रेकिंग न्यूजचं करायचं काय? हेच तर महत्वाचं आहे. ॲप्लिकेशनचे इतर भाग या न्यूज पट्टीवर लक्ष ठेवून असतात. समजा एका बातमीमध्ये आलं की प्रॉडक्टचा स्टॉक संपला आहे, तर ॲप्लिकेशनचा दुसरा भाग लगेच त्या प्रॉडक्टला आउट ऑफ स्टॉक असा दाखवेल. अच्छा, ओके. मला आठवतंय, आम्ही एका प्रोजेक्टवर काम करत होतो जिथे आम्हाला रिअल टाईम नोटिफिकेशन पाठवायचे होते. चेंज फीड वापरण्याआधी आम्हाला दर सेकंदाला डेटाबेस तपासावा लागायचा, ज्यामुळे खूप खर्च व्हायचा. आणि सिस्टम हळू झाली असेल. हो, चेंज फीडने आमचा तो प्रश्न एका क्षणात सोडवला. ते इव्हेंट ड्रिव्हन पद्धतीने काम करतं, म्हणजे घटना घडल्यावरच ॲक्शन घेतली जाते. तर आपल्या या काल्पनिक ॲप बनवण्याच्या प्रवासात आपण बराच मोठा पल्ला गाठला आहे. आपण आधी कॉस्मॉस डीबी नावाचा एक मजबूत जागतिक पाया निवडला.
त्याची रचना समजून घेतली, त्याचे नियम पाहिले. आणि मग दुसऱ्या टप्प्यात SDK, स्टोअर्ड प्रोसिजर्स आणि चेंज फीडसारखी आधुनिक साधनं वापरून त्यावर एक बुद्धिमान आणि स्वयंचलित इमारत कशी बांधायची याचे बारकावे पाहिले. बरोबर. आणि याचं महत्त्व फक्त एक डेटाबेस शिकण्यापुरतं मर्यादित नाही. आजकालची ॲप्लिकेशन्स ही फक्त माहिती साठवणारी गोदामं नाहीत. त्यांना जगभर वेगानं आणि लाखो वापरकर्त्यांना एकाच वेळी सेवा द्यावी लागते. अगदी खरंय. हा लर्निंग पाथ आपल्याला ते कसं साध्य करायचं याची एक महत्त्वाची किल्ली देतो. आपण फक्त माहिती साठवायला नाही, तर त्या माहितीवर बुद्धिमान प्रक्रिया करायला शिकतो. अगदी. या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. नक्कीच. या कोर्सच्या सुरुवातीला एक अट सांगितली आहे की स्केलेबल सोल्युशन्स बनवण्याचा अनुभव असावा. आपण पाहिलं की कॉस्मॉस DB हे कसं शक्य करतं. पण स्केलेबिलिटी म्हणजे फक्त जास्त डेटा किंवा जास्त युजर्स सांभाळणं इतकंच आहे का? विचार करा, जेव्हा आपल्याकडे अशी साधनं आहेत जी जगभर पसरलेला डेटा आपोआप सांभाळू शकतात, तेव्हा आपण असे कोणते नवीन ॲप्लिकेशन्स बनवू शकतो ज्यांची कल्पनाही या तंत्रज्ञानाशिवाय शक्य नव्हती? खरंय. 5 वर्षापूर्वी जे विज्ञान कथा वाटत होतं ते आज शक्य आहे का? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.